खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. कल काय असतील हे माहिती नाही, मात्र नागरिक काय म्हणतायत हे तर मी पुढचे 4 ते 5 दिवस जाणून घेणार आहे. नाणेकरवाडी म्हाळुंगे गट लोक स्वतःचं मत निश्चित सांगण्याचा प्रयत्न करतायत. आपण कुठले? मी सावरदरी. बर, मी आता सावरदरीमध्ये आहे. नेमका तुमच्या गण आणि गटातला कल कुठल्या बाजूनी आहे? तसं जर म्हटलं तर आमचा खेड तालुका पहिल्यापासून शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा म्हणून ओळखला जातो. कारण गेली कित्येक वर्षे पवार साहेब आपल्या पश्चिम महाराष्ट्राचे एक व्हिजन गेली पुढचे 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्यांचं नेहमी व्हिजन राहिलेलं आहे. आणि इथून मागच्या काळामध्ये जर पाहिलं तर आमचा भाग हा एक कोरडवाहू प्रकारचा भाग होता. आणि आजची जी सावरदरी तुम्हाला दिसते, ही जी सावरदरी जर इथून मागच्या 20 वर्षाच्या मागची पाहिली तरी एक आपण म्हणतो सुजलाम सुफलाम. हां, सुजलाम सुफलाम. आत्ता आणि इथून मागची जर पाहिली तर एकदम कोरडवाहू क्षेत्र, जिथं गेली पाण्याचा फार दुर्मिळ प्रश्न होता. पण पवार साहेबांनी नेहमीच या भागामध्ये त्यांचा वरद असतं या भागावरती राहिलेला आहे. मग आता तुम्हाला यामध्ये तुम्हाला ही जी MIDC दिसते, MIDC असो किंवा शेतकऱ्यांसाठी अतिशय खेड तालुक्यात MIDC आणण्यास कारणीभूत पवार साहेब किंवा पवार परिवार, पवार घराणं. महाराष्ट्राचं राजकारण आजही पवार या आडनावाशिवाय हालत नाही. गण आणि गट या संदर्भातला तुमचा आत्ताचा कल काय? आमचा कल म्हणण्यापेक्षा पहिल्यापासून नेहमीच खेड तालुका पवारांच्याच पाठीशी राहिलेला आहे. पवार म्हणले की घड्याळ आणि घड्याळ म्हणले की पवार, हे एक समीकरणच आहे जणू खेड तालुक्यासाठी. त्याच्यामुळे तुमचा आत्ताचा कल घड्याळाकडे आहे. गण आणि गटातला दोन्ही म्हणताय. दोन्ही माणसांसाठी. दोन्ही लोक युवा आहेत. तुम्ही का हे सांगितलं, पण या युवकांबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गणात आणि गटात गणेश बोत्रे आणि अश्विनीताई तरस यांच्याबद्दल सांगा. मी प्रथम तर सांगेल की पक्षाने जे 2 उमेदवार दिलेत, मग त्यामध्ये आमच्या अश्विनीताई असतील आणि गणेश भाऊ बोत्रे असतील, हे दोन्ही जे उमेदवार आहेत हे स्वतः एक युवा उद्योजक म्हणून हे नाव रूपाला आलेले आहेत खेड तालुक्यामध्ये. आणि त्यांनी अनेक युवकांना स्वतः कुठल्यावर पदावर नसताना किंवा कुठल्या याच्याखाली, मग आपण काय म्हणतो की एखादा व्यवसाय असेल, स्वतःचा व्यवसाय असेल किंवा एखादी कारखानदारी असेल, ह्या माध्यमातून अनेक युवकांना त्यांनी आजपर्यंत उद्योग दिलेले आहेत आणि कामाच्या संदर्भात संधी उपलब्ध करून दिलेले आहेत. मग अशा लोकांना जर आपण संधी दिली, ज्यांना कुठल्याही पदाचं किंवा पैशाचं काही हे नाही आहे, घेणं देणं नाही आहे, मग ह्या लोकांना निवडून दिलं तर आपला तालुका 100% विकास अजून झाल्याशिवाय राहणार. शेवटचा प्रश्न मला एक सांगा, तुम्ही कोणत्या बाजूला तुमचा कल आहे हे तर सांगितलं. विरोधकांच्या बाबतीत मी टीका करा असं म्हणणार नाही, पण विरोधकांच्या बाबतीत एका वाक्यात तुमचं मत काय इथल्या गटाचं आणि गणाचं? तसं जर पाहिलं तर उमेदवार हे दोन्ही तुल्यबळ आहेत. मग ह्यामध्ये आता लोक ठरवतील त्यांना विकास पाहिजे की नुसतं पदासाठी लोक पाहिजे, हे लोकांनी ठरवायचे. आता मला तुमचं म्हणणं लक्षात आलं. तुम्ही एका बंदुकीने 2 गोळ्या मारल्या. तुम्ही आमदारकीवरही टीका केली आणि आत्ताच्या उमेदवारावर असो. हे सर्वसामान्य नागरिक आहेत आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा बोलतो तेव्हा ते कायम सत्य असतं. मत कोणाला द्यायचं, निवडून कोणाला द्यायचं, हे मत त्या गटातील आणि गणातील मतदारांचं आहे. मात्र मी पुन्हा एकदा म्हणेल, साथ विकासालाच द्या. दादा नमस्ते. मी पत्रकार सिद्धेश कर्नावट, मूळचा खेडचा आहे, राजगुरुनगरचा आहे. माझं नाव बाळासाहेब विष्णू शेट आहे. माझं शिक्षण BSc झालेलं आहे फिजिक्समध्ये. मी 94ला राजगुरू हुतात्मामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. बरं, मला एक सांगा, तुम्ही या गणातले आहात, या गटातले आहात, काम करणारा माणूस, कामाचा वादा अजितदादा. अजितदादांच्या पक्षाकडे तुमचा आत्ताचा दृष्टिकोन काय आहे? अजितदादा म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे ना, सर्वात मोठा पुढारी म्हणजे राष्ट्रवादीचा काम करणारा, कामाचा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आणि राष्ट्रवादी आमच्याकडं
पहिल्यापासून शरदरावजी पवार असतील आणि म्हाळुंगे MIDC किंवा चाकण MIDCमध्ये आहे ना, जे MIDCचं जे आणण्याचं काम आहे ना, शरद पवार किंवा राष्ट्रवादी पक्षाने मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत त्यांचा पूर्वीचा इतिहास पाहता तर त्यांचं काम ह्या भागात पुणे जिल्ह्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते एक आपलं घरचं काम म्हणून स्वतःचं समजून काम करत होते. मला एक सांगा दादा, गेल्या आठवड्यात दादांचं निधन झालं, फार दुर्दैवी. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी घटना कुठली असेल तर ते म्हणजे अजितदादा पवार यांचं निधन. कारण या जिल्ह्यात जो पण कोणी आमदार व्हायचा त्याला मार्ग एकच होता, त्याच्या फायलींना सही करायला आदरणीय अजितदादा. आता दादा नाही आहेत, हे सत्य आपण स्वीकारायला हवं. काल सुनेत्राताई पवारांनी शपथ घेतली. सुनेत्राताई पवार त्यांच्या पदाला न्याय देऊ शकतात का? हो, न्याय देऊ शकतात. एक महिला म्हणून त्या सक्षम आहेत. असं नाही की ते न्याय देऊ शकत नाही, असं नाही आहे. त्या पण आताच्या ज्या आहेत महिला ह्या पूर्ण म्हणजे अशा शिकलेल्या वगैरे आहेत आणि न्याय देणाऱ्या आहेत. मी गटाकडे वळतो. नाणेकरवाडी म्हाळुंगे गट, तुम्ही स्थानिक आहात. या गटात आत्ताची परिस्थिती काय आहे? आता ह्या गटात म्हणजे कसं, आमचे गावचे उमेदवार म्हणून अश्विनीताई सोमनाथ तरस यांच्याकडे आम्ही खूप आशेने पाहतोय. कारण आमचे जवळचे उमेदवार आणि उच्च शिक्षित उमेदवार आहे, त्या पण BSc झालेले आहेत, केमिस्ट्री केलेलं आहे आणि एक चांगले उमेदवार आहेत, चांगल्या घराण्यातले आहेत. सोमनाथ तरसने आमच्या गावात भरपूर कामं केलेली आहेत. मंदिराचं काम असो, शाळेचं काम असो. सोमनाथ दादा गेली अनेक वर्ष काम करतोय, ते आम्ही पाहतो तालुक्यातले नागरिक म्हणून. गण आणि गट याच्यात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्ष याच्यातून कुठला पक्ष निवडाल? तुमचा दृष्टिकोन काय म्हणतो? आम्ही शक्यतो कसं आहे, माणूस बघून मतदान करतो. आता पाठीमागच्या वेळेस आम्ही बाबाजी काळ्यांना वगैरे केलं किंवा म्हणजे कसं जी व्यक्ती आपल्याला चांगली वाटते व्यक्तीच आम्ही पक्ष निवडतो. पण तरी पण आम्हाला कसं राष्ट्रवादीचं थोडंफार काम सरस असल्यामुळे किंवा सत्तेत असल्यामुळे आम्ही राष्ट्रवादीला जास्त निवड. दोन्ही बाजूला गण आणि गट. बरं, अश्विनीताई तरस यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं की सोमनाथ दादा गेली अनेक वर्ष काम करतायत वगैरे वगैरे वगैरे. हा, उच्च शिक्षित आहे, युवा आहेत. गणेश बोत्रे हे सुद्धा युवा आहेत. गणेश बोत्रे यांच्याबद्दल काय म्हणाल? गणेश बोत्रे पण चांगला युवा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी आतापर्यंत MIDCत पण भरपूर कामं केलेली आहेत. गोरगरीब लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. असे चांगलं आहे, त्याला संधी भेटली पाहिजे. एक नवीन कार्यकर्ता आहे. युवकांचा जो दृष्टिकोन असतो तो प्रचंड अभ्यासू असतो असं मला खाजगीत वाटतं. फोकस महाराष्ट्राने गेली अनेक महिने कुठलीही बातमी करताना विकासाच्या दृष्टीने बातमी केली आणि ती पुढेही करत राहणार. गणेश बोत्रे आणि विकास या दोन शब्दांचा समन्वय साधता येईल का? आता गणेश बोत्रे असं पहिल्यापासून राजकारणी नाही आहे माणूस, तो आताच त्या याच्यात क्षेत्रात उतरलेला आहे. मला असं वाटतंय, आशा आहे की गणेश बोत्रे न्याय देतील किंवा त्यांना जर संधी भेटली तर ते करू शकतात विकास. असं नाही की ते करू शकत नाही, कारण ते पण आता MIDCमध्ये खूप प्रमाणात कामं करतात. अनेक युवकांना नोकऱ्या, अनेक म्हणजे नोकऱ्या देतात, कामं देतात. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असू द्या. शेवटचा 2 वाक्यातला प्रश्न, जनशक्ती विरुद्ध प्रचंड मोठी धनशक्ती. नाही, असं काही नाही. आता इकडं MIDCत प्रत्येक लोकांकडे पैसा पण आहे. असं थोडेसे लोक पण बोलत नाही आहे, चांगले लोक पैशाला पण नाही बोलत. ते शक्यतो कसं उमेदवार बघतात, आपल्या जवळचे नातेगोत्यांचा विचार करतात आणि नातेगोत्यातून जो उमेदवार त्यांना योग्य वाटतो, जो उच्च शिक्षित वाटतो, जो कामं करणार आहे पुढच्या दृष्टीने, त्या उमेदवाराला ते चांगले प्राधान्य देऊन निवडून आणतात. असं काही नाही. एका बाजूला 2 युवा उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला अनुभवी किंवा वयस्कर. कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक माणसाच्या भावनेचा प्रश्न असतो. प्रत्येकजण विचार करतो. मी तुमचा कल विचारतोय. हां, माझा कल विचारला तरी कसं आहे, प्रत्येकाला आता 2 उमेदवार तसे तोडेच. हां, त्याच्यातून आता कसं ज्याचं नशिबात असेल तो उमेदवार आपण करणार. आणि प्रत्येकाचं मत जर विचारात घेतलं तर प्रत्येकाला आता कसं जो नातेगोत्यातून पण याच्यातून संबंध येतात, जो चांगला उमेदवार आहे त्याला लोक मत. सगळ्यात शेवटी एका शब्दात, घड्याळ की मशाल? आता मला खूप अडचणीत. नाही असं नाही, शेवटचा एकच शब्द. असं सांगता येत नाही. नका सांगू आपण मात्र. हा, बोला प्लीज. हा,
आता गावचं असल्यामुळे आम्ही घड्याळाला थोडं प्राधान्य देणारच आहे. दोन्ही बाजूला हा ओके. घड्याळाला प्राधान्य. थोडंसं अडचणीत आणण्याचा मी त्यांना प्रयत्न केला, मात्र शेटे साहेबांनी त्यांचा कल पूर्णपणे समोर न आणता इनडायरेक्टली आपल्याला सांगितलं आहे की नाणेकरवाडी म्हाळुंगे गटात गरज कोणाची आहे. पुढे काय होईल हे जनता ठरवते, जनता ठरवणार आहे की मतदान हे कोणाला करायचं हे अमूल्य आहे. मात्र आमिषांना बोलू नका आणि सत्यता तपासा, विकासासोबत राहा, हे कायम फोकस महाराष्ट्र सांगत आलंय. कॅमेरामॅन सचिन भंडारीसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. तुमच्या मनपसंत खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड. जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार, तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून. तर आता चॉईस तुमची, तर कपडे आमच्या दुकानातून.